नाशिकचीच परिस्थिती आपण पाहतोय। पर्यटनासाठी जात असाल तर अगदी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती निर्बंध लागू करण्यात आले। पावसाळ्यात पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील हरिहरगड आणि अन्य किल्ल्यांवरती ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता नियमांचं पालन करावं लागणार आहे। हरिहरगडावरती 300 पर्यटकांची मर्यादा आहे, तर अन्य किल्ल्यांवरती ट्रेकिंगसाठी टप्प्याटप्प्यानं बॅचेसच्या माध्यमातून पर्यटकांना सोडलं जाणार आहे। जिल्ह्यातील धरणं, धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवरती नियमांचं पालन करावंच लागेल। सूर्यास्ताच्या आत पर्यटकांनी पर्यटन स्थळावरून बाहेर पडायचं आहे आणि यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। मुंबई, पुणे किंवा बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करण्याचंही आवाहन करण्यात आलंय। जिल्ह्यातील सगळ्या पर्यटन स्थळांवरती मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थांच्या सेवनासही बंदी घालण्यात आली आहे। लोक मुंबईवरून येतात किंवा पुणेवरून येतात किंवा भारतातून कुठूनही येतात, त्यांचे जे ग्रुप्स असतात किंवा टुरिस्ट ऑपरेटर असतात त्यांच्या मार्फत त्यांना ॲडव्हान्समध्ये सूचना देणे की कोणते कोणते धोके इकडे होऊ शकतात। त्याच्यासोबतच जे सार्वजनिक स्थळ आहे तिकडे धोकाबद्दल बोर्ड लावणे किंवा त्याच्यासोबत लोकांना त्याची माहिती देणे याबद्दल सुद्धा सूचना आम्ही दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे वन विभाग आहे किंवा त्यांचे जे ट्रेकिंगचे स्पॉट्स असतात त्यामध्ये कालमर्यादा ठेवणे, म्हणजे अंधार होण्याच्या पूर्वी सर्व लोक सुरक्षित परत येतील अशा प्रकारची सुविधा, जे गेट आहे, जे त्यांचे वेगळे वेगळे ट्रेक्सचे गेट आहे त्याच्यावर सुद्धा एक्स्ट्रा मॅनपॉवर ठेवणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।